स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओमध्ये रेसिपी न दाखवता किचन टिप्स दाखवल्या जाणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। तर अजिबात वेळ न वाया घालवता टिप्स नंबर 1 पाहूया। तर नेहमी आपण प्युरीच्या भाज्या करत असताना पनीर वगैरे असे प्युरीच्या सर्व भाज्या करत असताना टोमॅटो कापून घेतो। टोमॅटो कापल्यानंतर आपल्याला तो परतून घ्यायचा असतो, म्हणजे त्याने चव पण खूप लागते भाज्यांची छान। आणि अशा वेळेस आपला टोमॅटो पटकन परतत नाही, तर टोमॅटो पटकन परतण्यासाठी आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ टाकायचं आहे। मीठ घातल्याने बघू शकता तुम्ही टोमॅटो हा अगदी पटकन असा परतून जातो आणि गिळगिळ होऊन जातो, त्यामुळे आपल्याला भाजी करायला वेळ जास्त लागत नाही आणि प्युरी पण चांगली घट्टसर अशी होते। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये इथं आपण टोमॅटो टाकला आहे, त्यानंतर झाकण ठेवून मस्त असं 2 ते 3 मिनिटांमध्येच आपला टोमॅटो तयार होऊन जातो आहे। टिप्स नंबर 2 पाहण्याआधी तुम्हाला आणखी सांगते, कारण प्युरीची भाजी करत असताना आपण कांदा टोमॅटो हा आवर्जून वापरतोच, पण तो परतण्यासाठी खास आपल्याला म्हणजे मिठाचा हा वापर करायचा आहे। तर नेहमी लक्षात ठेवायचं आपण कांदा आणि टोमॅटो परतत असताना मीठ ॲड करायचं थोडंसं, अर्धा चमचा इतकं, म्हणजे आपली पटकन परतून जातं हे सर्व कांदा आणि टोमॅटो। तर किचनमधीलच टिप्स नंबर 2 बघूया आता। तर सर्व मैत्रिणींच्या आवडीचा विषय म्हणजे टोमॅटो। टोमॅटो किती पण आणा आपण, 1 किलो आणा, अर्धा किलो आणा, 2 किलो आणा, पण टोमॅटो काय खराब झाल्याशिवाय राहत नाही। तर अशा वेळेस काय करायचं आहे, मी ज्या पद्धतीने ट्रिक्स वापरते तुम्ही पण अशी ट्रिक्स वापरा, म्हणजे तुमचे टोमॅटो महिनाभर किंवा 15 दिवस आरामशीर टिकून जातील आणि अजिबात सडणारही नाही आणि खराबही होणार नाही तुमचा टोमॅटो। तर तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवला तरी पण चालेल आणि फ्रीजमध्ये ठेवला तरी पण चालेल। आता मी हा टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच मी 15 ते महिनाभर असा हा टोमॅटो टिकवणार आहे। 2 किलो टोमॅटो आहे इथे आणलेले। तर बघू शकता तुम्ही टोमॅटो स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि सुकून घ्यायचे। धुतल्यानंतर पुसल्यानंतर टोमॅटो अशा पद्धतीने जे टोमॅटोचं खालचं बुड आहे ते व्यवस्थितरित्या ठेवायचं आहे आणि एकावर एक टोमॅटो ठेवले तरी पण चालतात, पण टोमॅटोचं बुड फक्त खालच्या साईडने ठेवायचं, म्हणजे जे टोमॅटो आहे ते जे खराब जरी झालं तरी पण ते दुसरं टोमॅटो खराब होणार नाही आणि टोमॅटो हा जास्तीत जास्त दिवस टिकेल। तर आहे की नाही मग सगळ्यात भारी अशी टिप्स बिना फ्रीजचं टोमॅटो साठवण्याची किंवा फ्रीजमध्येही पण टोमॅटो साठवण्याची। तर टिप्स नंबर 3 बघूया आता। तर त्याआधी सांगायला विसरू नका कमेंटमध्ये कोणी कोणी अशा पद्धतीचे टोमॅटो ठेवले आहे आणि कोणाला ही टिप्स माहीत होती ते पण कमेंटमध्ये सांगा। आणि पुढची टिप्स बघूया आता नंबर 3। आणि प्रत्येक मैत्रिणीचा स्वयंपाक झाल्यानंतर भांडे वगैरे आवरल्यानंतर किचन असं स्वच्छच असतो। तर किचन स्वच्छ झाल्यानंतर प्रत्येक मैत्रिणी हे काम करायचंच आहे किचनमध्ये झोपण्याआधी। सर्वप्रथम आपल्याला एक पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा आहे आणि तो झाकून ठेवायचा आहे नेहमी। असं म्हटलं जातं की नेहमी आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही रात्रीची वास करत असते, एकदा तरी येऊन जात असते। तर लक्ष्मी मातेसाठी आपण 1 ग्लास हा पाण्याचा किचनवरती भरून ठेवायचंच आहे। ही एक महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे आपल्या किचनमधली आणि ती सर्व मैत्रिणींना माहीतच पाहिजे। त्यानंतर आता टिप्स नंबर 4 बघूया। तर कोथिंबीर अगदी हिरवीगार राहण्यासाठी 5 ते 6 दिवस आपली कोथिंबीर बिना फ्रीजची टवटवीत राहण्यासाठी, फ्रीज तर शक्यतो सगळ्याच मैत्रिणींकडे आहे, पण काहीची अचानक एखाद्या वेळेस काय होतं फ्रीज खराब होतं, तर अशा वेळेस तुम्ही कोथिंबीर ही पाण्यामध्ये ग्लासमध्ये 5 ते 6 दिवस आरामशीर हिरवीगार टवटवीत राहते। 5 नंबरची टिप्स आणि शेवटची टिप्स आहे आपली। तर पुरणपोळी करत असताना आपली पोळी ही टम्म फुगण्यासाठी आपल्याला कणिक कशा पद्धतीने भिजवायचं, तर कणिक भिजवल्यानंतर 10 ते 15 मिनटं चांगलं भिजून द्यायचं आहे आणि बघू शकतो मी व्हिडिओमध्ये त्याला वरून तेल लावायचं आहे आणि अर्धा तासासाठी कणिक हे चांगलं भिजून द्यायचं आहे। याऐवजी तुम्ही पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यामध्ये कणिक टाकायचं, ते पण 15 मिनटं जर पीठ भिजवलं तर त्या पण पोळ्या खूप अशा छान आणि मऊ लुसलुशीत येतात। तर अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनल पटपट सबस्क्राईब करा। धन्यवाद।